हरि ओम. अध्यात्म रामायण बालकांड सर्ग 4. प्रवचन क्रमांक 16. विश्वामित्रांचे आगमन. स्वतःच्या मायेने आत्मपरब्रह्म रामप्रभूंच्या रूपाने भूतलावर प्रकट झाले आहे हे वर्तमान महर्षी विश्वामित्र ऋषी यांना समजले. त्याबरोबर रामप्रभूंच्या दर्शनार्थ विश्वामित्र ऋषी अयोध्या नगरीत आले. ते आल्याचे समजताच राजा दशरथ त्यांना सामोरे गेला आणि त्याने त्यांचे यथोचित स्वागत केले. त्यांच्या आगमनामुळे आनंद व्यक्त केला. विश्वामित्रांचे आगमन कोणत्या कारणास्तव झाले अशी विचारणा राजा दशरथाने केली. याचबरोबर त्याने त्यांचा हेतू पूर्ण करण्यासाठी सर्व काही करेन असा विश्वास व्यक्त केला. दशरथाच्या या आश्वासक वक्तव्याने विश्वामित्र ऋषी खुश झाले. विश्वामित्र ऋषींचे आगमन विनाकारण झालेले नाही. त्यामागे योगमायेची काही योजना आहे. कारण विश्वामित्रांच्या आगमनामुळे अवतारासाठी आवश्यक अशा काही गोष्टी घडल्या. अवतार धारण करण्याचे ठरल्यावर अशा प्रकारची ही योगमायाची सिद्धता असते. आपण एक एक करून हे सर्व पाहू. विश्वामित्रांचा तेथे येण्याचा मूळ हेतू आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाने येथे जो रामावतार घेतला आहे त्याचे दर्शन घ्यावे इतकाच मर्यादित आहे. परंतु योगमायाच्या नकळत प्रभावाने दशरथाने त्यांच्या आगमनाचा हेतू विचारल्यावर अभावितपणे काय बोलले विश्वामित्र ते पहा. विश्वामित्रोपि तं प्रीतः प्रत्युवाच महामतिः अहं पर्वणि संप्राप्ते दृष्ट्वा यष्टुं सुरान् पितॄन् यदा रवे तदा दैत्या विघ्नं कुर्वन्ति नित्यशः मारीचश्च सुबाहुश्चापरे नानुचरास्तयोः. महान महंत विश्वामित्र ऋषी खुश होऊन राजा दशरथाला म्हणाले, पर्वकाळी मी जेव्हा देवगण पितृगण यांच्यासाठी यज्ञ प्रारंभ करतो तेव्हा मारीच सुबाहू असे हे दोघे राक्षस त्यांच्या दैत्य अनुयायांसह माझ्या यज्ञात नेहमी विघ्ने आणतात. अतस्तयोर्वर्धनार्थाय ज्येष्ठं रामं प्रयच्छ मे लक्ष्मणेन सह भ्रात्रा तव श्रेयो भविष्यति. आणि म्हणून या राक्षसांचा कायम बंदोबस्त करण्यासाठी तुझा ज्येष्ठ पुत्र राम त्याचा बंधू लक्ष्मण यासह मला दे. या योगे आपणा सर्वांचे कल्याण होईल. हीच ती योगमायेची योजना आहे. अवतार कार्याची चुणूक बारीक किरकोळ कार्य करून समाजात पसरावी लागते. या योगे सामान्य जनता आश्वस्त होते. आपला कोणीतरी कैवारी त्राता आहे असा विश्वास जनतेला वाटू लागतो. या योगे जनतेची दैवी कार्यावर श्रद्धा दृढ होते. श्रीकृष्णाचा अवतार महाभारत युद्धात श्रीमद भगवद्गीता सांगण्यासाठी प्रामुख्याने झाला. परंतु श्रीकृष्णाने जन्मतःच कित्येक राक्षसांना ठार केले. दुष्टांचे निर्दालन हा अवतार कार्याचा गवगवा समाजात पसरविला. ज्ञानेश्वर माऊलींनी नेवासाला वेशीवरच सीमेवरच प्रेत उठवून जीवित करून आपण अवतार कार्य करणार आहोत हा संदेश समाजात पसरविला. येथे रावण वधाआधी अवतार कार्य करणार असल्याचा संदेश राक्षसांचा बंदोबस्त करून समाजाला दिला जाणार आहे. दैवी आध्यात्मिक आत्मिक कार्यावर सामान्य जनतेची श्रद्धा दृढ होणे, ती टिकून राहणे, वृद्धिंगत होत असणे फार गरजेचे असते. समाजाला सद्वृत्ती असणाऱ्यांचा त्राता कैवारी रक्षण करता येथे आहे असा दुर्दम्य विश्वास वाटायला हवा. नाहीतर समाज राक्षसांपुढे, समाजकंटकांपुढे, झोटींशाहीपुढे हतबल होऊन ताठ मानेने अन्यायाला प्रतिकार करायला उभा राहणार नाही. विश्वामित्र ऋषी राजा दशरथाला पुढे म्हणतात, वसिष्ठेन सहा मंत्र दीयताम यदि रोचते. विश्वामित्र ऋषी राजा दशरथाला सांगत आहेत की राजगुरू असलेल्या वसिष्ठ मुनींना विचारून त्यांची सहमती असेल आणि हे तुला उचित वाटत असेल
तरच मला हे तुझे पुत्र दे. ऋषीमुनी एकमेकांना किती आणि कसा आदर करत असत ते पहा. नाहीतर आजकालचे बोगस, मिथ्या, भोंदू, ढोंगी, सोंगी, भोगी, तथाकथित गुरु, राजकीय पुढारी एकमेकांना सतत पाण्यात पाहत असतात. काही वेळा तर भाषेची मर्यादा ओलांडून अश्लाघ्य भाषेत एकमेकांची निंदा करतात. तेथे महिला पुरुष असा भेदही करत नाहीत. एकमेकांचा दुस्वास करतात, एकमेकांना पाण्यात पाहतात. हा उथळ पाण्याचा खळखळाट असतो. सत्ता, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, धनसंपत्ती याची हाव असते. ती मिळविणे हाच अशांचा गुरु पुढारी होण्यामागे एकमेव हेतू असतो. यावर राजा दशरथ जरा चलबिचल झाला आणि हे अगदी स्वाभाविकच आहे. कारण फार दीर्घ कालावधीनंतर त्याला अशी दैदिप्यमान संतती लाभली होती. त्याची मुले नुकतीच विद्या संपन्न करून हळूहळू कारभार करू लागली होती. त्यांना एकदम राक्षसांशी लढाईला पाठविणे त्याला अवघड वाटू लागले. याचबरोबर त्याला विश्वामित्र ऋषींना नकार देणेही प्रशस्त वाटत नव्हते. त्यांना नाराज करणे योग्यही नव्हते. म्हणून त्याने राजगुरू वसिष्ठ मुनींचा सल्ला घ्यायचे ठरविले. तो वसिष्ठ मुनींना एकांतात घेऊन गेला आणि त्यांना त्याची अडचण सांगितली. तसेच विश्वामित्र ऋषींबरोबर त्यांचे कार्य पार पाडण्यासाठी स्वतः जायची तयारी दर्शविली. राज्यकारभार करायला काही अडचण आली तर शिकलेल्यांचा, विद्यासंपन्न असलेल्यांचा, त्या विषयामधील तज्ज्ञांचा सल्ला राज्यकर्ते घेत असत. राज्यकर्ते स्वतःला सर्वज्ञ समजत नसत. सर्वत्र मी करत हिंडत नसत. जे स्वतःला सर्वज्ञ समजतात ते सर्वात अज्ञ असतात. याचप्रमाणे राजकारण आणि राज्यकारभार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत याचे भान सत्ताधीश ठेवत असत. सत्ता मिळवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी राज्यकारभाराचा दुरुपयोग करण्यापर्यंत त्या काळी राज्यकर्त्यांची मजल नीच पातळीवर गेली नव्हती. त्यांना जनहिताय काम करण्याचे भान असे. राज्यामधील बौद्धिक संपत्ती येथेच टिकून कशी राहील, त्यांचा सदुपयोग राज्यकारभारासाठी, जनहितासाठी कसा करता येईल याचा विचार राज्यकर्ते करत असत. विद्वान पंडितांचा त्यांची जातपात कोणती आहे याचा विचारही न करता राज्यकर्ते मान सन्मान ठेवत असत. प्रसंगी त्यांच्या विरोधामधील व्यक्तीला ज्या विषयामध्ये ज्ञान, गती आहे त्याला त्या विषयासंबंधी सल्ला घेण्यासाठी सन्मानाने पाचारण करत असत. या उलट स्वतःच्या मर्जीमधील व्यक्तीने काही अयोग्य कृत्य केले तर त्याला राजधर्माची आठवण करून देऊन त्याचे कान उपटत असत. सत्तेच्या लालसेने दुराचारी लोकांना कधी जवळ करत नसत. असो, पुढे वसिष्ठ गुरु राजा दशरथाला म्हणाले, शृणु राजन देव गुह्यम गोपीनियम प्रयत्नतः रामो न मनुष्यो जातः परमात्मा सनातनः भूमिर्भारावताराय ब्राह्मणा प्रार्थितः पुरा न एव जातो भवने कौसल्यायां तवा नघ. हे राजन, इतरेजनच असे नव्हे तर देवांपासूनही अतिशय प्रयत्न करून गुप्त ठेवावी अशी गोष्ट तू आता ऐक. श्रीराम हे मानव नाहीत. ते आत्मपरब्रह्म सनातन पुराणपुरुष पुरुषोत्तम आपल्या योगमायेने या मानवी रूपात येथे अवतरले आहेत. भूमातेचा भार हलका करण्यासाठी पूर्वी ब्रह्मदेवाने प्रार्थना केली होती. त्यासाठी प्रत्यक्ष परमात्म्यानेच आपल्या गृही कौसल्या मातेच्या पोटी जन्म घेतला आहे. त्याचप्रमाणे शेष नाग हा भगवंत श्रींची सेवा करण्यासाठी मानवी रूपाने लक्ष्मण म्हणून येथे आला आहे. तसेच भगवंत श्रींचे शंख चक्र हे मानवी रूपाने भरत आणि शत्रुघ्न तुझे पुत्र म्हणून येथे आले आहेत. याचबरोबर भगवंत श्रींची योगमाया ही राजा जनकाला आनंद देत तेथे सीता म्हणून मानवी देही जन्माला आली आहे. सीतेचा आणि रामप्रभूंचा संयोग जुळून यावा यासाठी काही अन्य कारण पुढे करून विश्वामित्र ऋषी रामप्रभूंना घेऊन जात आहेत.
ही आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाची अवतारामधील योजना आहे. राजा, ही अतिशय गुप्त गोष्ट आपण कोणालाही सांगू नका, कारण अवताराचे कार्य ही एक सर्वसामान्य घटना म्हणूनच जनसामान्यामध्ये घडली पाहिजे. अवतारीने रीतसर समाजात जन्माला यायला पाहिजे. अन्य बालकांप्रमाणेच लहानाचे मोठे झाले पाहिजे. कुटुंबात समाजात राहूनही असे कार्य करता येते असा दुर्दम्य विश्वास जनसामान्यांना वाटला पाहिजे. तरच स्वतः सामान्य जन अन्यायाच्या विरुद्ध उभे राहतील. अन्याय झाला की अवतार घेऊन प्रभू त्याचे निरसन करेल, हा विचार समाजाच्या दृष्टीने घातक आहे. सर्वसामान्य लोकांनी स्वावलंबी झाले पाहिजे, तरच दुष्टांना जबर बसेल. आज जी देवळांमधून नवस बोलायला, देवाकडे मागणी मागायला जी अलोट गर्दी दिसते आणि त्याला पुरोहितांकडून जे प्रोत्साहन दिले जाते, विधी केले की देवता मागेल ते देते, ही देवाबद्दल जी फसवी समजूत करून दिली जाते, ती समाजासाठी घातक आहे. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, हा परावलंबीपणा लोकांना ऐदी, आळशी, नपुसक बनवतो. लक्षात घ्यावे की तुमच्या खालचे ते खाटले जरी गेले तरी प्रभू तुमच्याकडे ढुंकूनही लक्ष देत नाही. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न हाच परमेश्वर हे ओळखावे. रामप्रभूने विद्वान पंडित नव्हे तर सामान्य जनांना, माझ्या मते वानर हे प्रतीक आहे, बरोबर घेऊन अवतार कार्य केले. श्रीकृष्णाने सामान्य जन, पराक्रमी वीर यांना बरोबर घेऊन अवतार कार्य केले. माऊलीने सामान्य जनांमध्ये राहून त्यांना बरोबर घेऊन अवतार कार्य केले. स्वामी विवेकानंदांनी काळाची पावले ओळखून लिहून ठेवले की आता ज्यांना बाजूला केले जात आहे त्यांचेच राज्य उद्या येणार आहे. बळवंतराव टिळकांची तर तेल्या तांबोळ्यांचे पुढारी अशीच निर्भत्सना करत असत. गुरु वशिष्ठाने राजा दशरथाला रामप्रभूंच्या अवताराची कल्पना देऊन आश्वस्त केले. ते जाणून राजा दशरथ स्वतःला कृतकृत्य समजला आणि त्याने मोठ्या प्रसन्नतेने राम आणि लक्ष्मण यांना आदरपूर्वक विश्वामित्र ऋषींच्या स्वाधीन केले. राम आणि लक्ष्मण यांना घेऊन विश्वामित्र ऋषीने आपल्या इच्छितस्थळी प्रस्थान ठेवले. थोडे अंतर गेल्यावर त्याने भावभक्तीने रामांना जवळ बोलावले आणि त्यांना देवाने निर्माण केलेल्या बला आणि अतिबला नावाच्या 2 विद्या प्रदान केल्या. त्यानंतर गंगा नदी ओलांडून पुढे गेल्यावर ते ताटका राक्षसीच्या वनात पोहोचले. त्यावेळी विश्वामित्र रामांना म्हणाले, अत्रास्ति ताटका नाम राक्षसी कामरूपिणी बाधते लोकमिखलम जाही ताम विचारयन. आपल्या इच्छेनुसार रूप धारण करणारे ताटका, हिला त्राटिका असेही म्हटले जाते. तर ही ताटका नावाची राक्षसी येथे राहते. ती सर्व लोकांना फार त्रास देते. यामुळे तिला फारसा विचार न करता ठार मार. यावर रामप्रभू ठीक आहे असे म्हणाले. त्यांनी धनुष्यावर प्रत्यंचा चढवून जोरात टणात्कार केला. तो आवाज सहन न होऊन ताटका राक्षसी चवताळली आणि वेडीपिशी झाली. ती आवाजाच्या दिशेने धावली आणि समोर रामप्रभूंना पाहून तिने रामप्रभूंवर हल्ला केला. त्याबरोबर रामप्रभूने तिच्या वक्षस्थळावर एक बाण सोडला. त्याबरोबर ती रक्त ओकत तेथेच कोसळून गतप्राण झाली. परंतु शापामुळे पिशाच्य असलेल्या त्या राक्षसीला रामप्रभूंच्या कृपेने क्षणार्धातच अलंकार विभूषित अशा सुंदर यक्षिणीचे रूप धारण झाले. तिने रामप्रभूंना प्रदक्षिणा घातली, त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्या आज्ञेने ती दिव्य लोकी निघून गेली. रामावतार, श्रीकृष्णावतार यामध्ये अशा अनेक घटना वाचायला मिळतात. याचा मतितार्थ इतकाच आहे की अशा प्रकारे दैवी आध्यात्मिक तत्त्वज्ञानाने आसुरी वैचारिक वृत्ती नष्ट होऊन हे असे सन्मार्गाला लागले आणि त्यांच्या आयुष्यामधून अयोगिक वर्तन होणे थांबले आणि ते मुक्तीला मार्गस्थ झाले. ताटका राक्षसीच्या वधाने विश्वामित्र ऋषी आनंदित झाले. हे आपले परमभाग्य आहे असे ओळखून त्यांनी रहस्य आणि मंत्र इत्यादीसह सर्व शस्त्रास्त्रे प्रीतिपूर्वक अशा रामप्रभूंना दिली.
येथे अध्यात्म रामायणामधील बालकांड यामधील 4था सर्ग संपन्न होत आहे. हरिओम.